अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवनकथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि मी अपेक्षा करते की तुम्ही सर्वजण आनंदी असाल, खुश असाल, सुखात समाधानात असाल आणि आजच्या दिवशीही तुम्ही आनंदी राहाल, खुश राहाल अशी मी स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करते. आणि तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा, तसंच पाडव्याच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाडवा का साजरा केला जातो, नवरा बायकोंचं नातं कसं असावं आणि नवरा बायकोंनी एकमेकांना का ओवाळतात, पाडव्याच्या दिवशी काय करावं आणि कशामुळे हा दिवस खास बनतो. चला तर मग आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिला म्हणजे पाडवा का साजरा केला जातो, तर दिवाळी पाडवा हा नवरा बायकोंसाठी विशेष सण मानला जातो. हा दिवस नवरा बायकोंचं प्रेम, नात्यांची मजबूती आणि घरातील सुखशांती साजरा करण्यासाठी आहे. आणि पाडव्याच्या दिवशी नवरा बायको एकमेकांना भेटतात, ओवाळतात, गोड पदार्थ देतात आणि एकमेकांना आनंदासाठी शुभेच्छा देतात. आयुष्यभर एकमेकांसाठी राहणं याचं वचन देतात, एकमेकांसोबत वेळ घालवतात. खरं तर इतिहासात सांगितलं तर पाडवा हा सण सूर्याच्या वंश आणि नवे आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या दिवशी साजरा केला जातो. नवरा बायकोंच्या नात्याला हा दिवस नवीन सुरुवात, प्रेम आणि एकतेची आठवण देत असतो. तर आता नवरा बायकोचं नातं कसं असावं. नवरा बायकोचं नातं हे विश्वातील सर्वात सुंदर आणि पवित्र नात्यापैकी एक आहे. एकमेकांवरती आदर, प्रेम असलं पाहिजे नात्यामध्ये. संकटात एकमेकांचा साथ आणि आधार असायला पाहिजे. आणि पाडव्याच्या दिवशी म्हणजे दिवाळी पाडव्याच्या दिवशी आपण एकमेकांना साथ दिली पाहिजे, आधार दिला पाहिजे. हे वचन आपण एकमेकांकडून घेतले पाहिजेत की मी आयुष्यभर तुला साथ देईन, मी आयुष्यभर तुला आधार देईन, प्रेम देईन. हे सगळं आपण वचन एकमेकांना त्या दिवशी दिलं पाहिजेत. कारण हा दिवसच असा आहे की एकमेकांच्या नात्यासाठी, नवरा बायकोंच्या नात्यासाठी म्हणूनच हा पाडवा आपण साजरा केला जातो. तर प्रत्येक क्षण हा त्यांनी व्यवस्थित जगला पाहिजे. फक्त पाडव्याच्याच दिवशी नाही तर दररोज प्रेम आणि काळजी तर घेतलीच पाहिजे, व्यक्त केली पाहिजे. पण पाडव्याचा दिवस हा एक असा दिवस आहे ज्या दिवशी एक खास दिवस आपण मानतो. त्यामुळे ह्या दिवशी तर तुम्ही एकमेकांकडून वचन घ्या, एकमेकांना वचन द्या की मी तुझा आदर करेन, प्रेम करेन, तुला आयुष्यभर साथ देईन, आधार देईन. आता याबाबत एक गोड उदाहरण आहे. जर नवरा बायको रोज एकमेकांशी प्रेमळ आणि आदरयुक्त राहतील तर त्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद हा कायमच राहील. आता नवरा बायको एकमेकांना का ओवाळतात, तर पाडव्याच्या दिवशी नवरा बायको एकमेकांना ओवाळत असतात आणि गोड पदार्थ देऊन एकमेकांना खाऊ घालत असतात. एकमेकांना ओवाळलं जातं. खरं म्हणायला गेलं तर बायको नवऱ्याला तेल स्नान करत असते, म्हणजे तेल लावून अंघोळ वगैरे घालत असते. त्याच्यानंतर ना बायको जी असते ती छान थाळी तयार करत असते ओवाळण्यासाठी आणि गोडधोड आपण त्या दिवशी बनवत असतो. आता यामागची कारणं काय आहेत, तर एकमेकांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची प्रार्थना, सुख, समृद्धी आणि प्रेम वाढवण्याची इच्छा, एकमेकांशी नातं घट्ट करण्याची परंपरा आहे. नवरा बायकोला भेटवस्तू देतो, गोड पदार्थ देतो आणि प्रेम व्यक्त करत असतो. ही पद्धत परंपरा आणि संस्कृतीने चालत आलेली आहे आणि ज्यामुळे नवरा बायकोंचं नातं अधिक घट्ट होत असतं. तर आता पाडव्याच्या दिवशी करावयाच्या गोष्टी कोणत्या आहेत, तर नवरा बायको एकमेकांना ओवाळून शुभेच्छा दिल्या पाहिजेत. गोड पदार्थ, तीळ आणि रोलीची भेट दिली पाहिजे. नवऱ्याने खरं तर बायकोला पाडव्याच्या दिवशी गिफ्ट द्यायचे असतात आणि असं म्हटलं जातं. तर मला असं वाटतं की भेटवस्तू द्यायच्या ऐवजी तुम्ही एकमेकांना वचन द्या की आपण आयुष्यभर एकमेकांसोबत राहू, आपण एकमेकांना आधार देऊ. हे तुम्ही वचन जर दिलं तर ह्याच्यापेक्षा मोठी भेटवस्तू कुठली नसेल असं मला वाटतं. 3 म्हणजे घरामध्ये सर्व कुटुंबीय सहभागी होऊन आनंद साजरा करत असतात. नवरा बायको एकमेकांना गोड आठवणी सांगत असतात. दिवसभर एकमेकांच्या प्रेमाचा आणि आदराचा अनुभव द्यावा, एकमेकांचा आदर करावा. आता 5वा म्हणजे पाडव्याच्या महत्वाचा संदेश. तर पाडवा फक्त एक सण आहे का, तर नाही, तर नवरा बायकोंच्या नात्याला जिवंत ठेवण्याचा दिवस आहे. प्रेम, स्नेह, आदर आणि एकमेकांबद्दल काळजी हा सण शिकवतो. जर नवरा बायको रोज एकमेकांना आदर, प्रेम आणि वेळ दिला तर घरात सुख, समृद्धी आणि शांती कायम राहते. लक्ष्मी माता त्या ठिकाणी कायम वास करत असते. तर
आज आपण पाहिलं की पाडवा का साजरा केला जातो, नवरा बायकोंचं नातं कसं असावं, नवरा बायकोंना एकमेकांना का ओळखतात आणि या दिवशी काय करावं. खरं तर हा पाडवा म्हणजे एक विशेष असं काही नाहीये, एक खास दिवस आहे फक्त हा नवरा बायकोंसाठी, ज्या वेळेस आपण एकमेकांकडून वचन घेतले पाहिजेत, एकमेकांना आपण वळतो. हा एक खास दिवस आहे ज्या दिवशी आपण गोडधोड बनवतो, एकमेकांना वळतो, एकमेकांसोबत आपण फॅमिली आपली असेल किंवा नवरा बायकोंसोबत फॅमिलीसोबत आपण वेळ घालवत असतो. या दिवशी नवरा बायको एकमेकांच्या प्रेमाचा, आदराचा आणि एकमेकांच्या आयुष्याचा सन्मान करत असतात. आणि तुम्ही या सणात आपल्या जोडीदारासोबत खास वेळ घालवा, गोड आठवणी तयार करा आणि प्रेम व्यक्त करा. आणि हो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. धन्यवाद. हसत राहा, खेळत राहा, सुखी समाधानी राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.